गोंदिया जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा शिकार संजयनगरमध्ये पहाटेच्या शांततेत घडलेली ही घटना संपूर्ण गावाच्या हृदयाला हादरवणारी आहे। गावकरी संतप्त झाले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत आणि वन विभागावर रोष व्यक्त करीत आहेत। 25 सप्टेंबर गुरुवारी संजयनगर गोढणगाव वनपरिक्षेत्रात सकाळच्या पहाटे एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला झाला। अंगणात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या निरागस चिमुकल्यावर झडप घालून त्याचे प्राण घेतले। गावकऱ्यांचा संताप थोडक्यात शब्दात मांडता येणार नाही। संपूर्ण गावात आक्रोश पसरलाय। लोक रस्त्यावर उतरले, गाड्यांची तोडफोड केली, नारेबाजी केली आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला। गावकरी म्हणतात, हा बिबट्या आता मानवी रक्ताला सरसावला आहे। आतापर्यंत वाघाने 5 बालकांवर हल्ला केलाय आणि याच 5व्या बालकाचा बळी गेला। वन विभागाने अद्याप या परिस्थितीत ठोस पावले उचललेली नाहीत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आम्रपाली कांतीलाल डोंगरवार, पंचायत समिती सभापती अर्जुन। काय प्रकरण घडलं, काय सांगा? इथं संजयनगरमध्ये एका छोट्याशा मुलाला बिबट्याने घराच्या म्हणजे समोरच्या अंगणातून उचलून नेलेलं आहे। जमाबंदी झाली, त्या संदर्भात काय सांगाल, काय मागणी? मागणी हीच आहे की त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि जो काही बिबट आहे त्यांना तात्काळ पकडून दुसऱ्या परिसरामध्ये सोडण्यात यावा। रस्त्यावर उभे असलेल्या लोकांच्या डोळ्यांसमोर मृत्यूचा भयानक अनुभव उभा आहे। आता प्रश्न हा आहे की अजून किती बालकांचे प्राण घेणार आहे हा बिबट्या आणि प्रशासन जागे होईल का? नाहीतर नागरिकांचा रस्त्यावरचा रोष आणखी उग्र होईल का? या गंभीर परिस्थितीत वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। मी कांतीलाल नथुजी डोंगरवार, मुक्काम पोस्ट गोठणगाव, इथला मी उपसरपंच आहे। काय प्रकरण काय? तुम्ही सर्व लोक कार्यालयासमोर उभे आहात, काय प्रकरण सर? मग मागील 2-3 महिन्यामध्ये 4 प्रकरणं झाले। बिबटमुळं छोट्या मुलांवर हल्ले होतात। आता 3 याच्या आधी जे प्रकरणं झाले याच्यात जीवितहानी झाली नाही, परंतु आता जो 4था प्रकरण झाला संजयनगरला, इथून एका छोट्याशा मुलाला घरून उचलून बिबट घेऊन गेला आणि तो मरण पावला। याच्यामुळं हा जवळपासच्या 3-4 गावामध्ये बिबट्याचा खूप धुमाकूळ आहे आणि याच्यावर पाहिजे त्या पद्धतीनं फॉरेस्टनं त्याची प्रक्रिया केली नाही किंवा कारवाई केली नाही। त्याच्यामुळे सगळ्या जनतेमध्ये हा तीव्र रोष आहे। त्याच्यामुळे सगळी जनता आज ही त्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेली आहे। काय मागणी काय तुमची प्रामुख्याने? मागणी आमची अशी आहे सर की जो बिबट आहे ह्या एरियामध्ये, ह्या परिसरामध्ये बिबट्याचा खूप प्रसार वाढलेला आहे। या सर्व बिबटला पकडून आता याच्यातील हा कुठला बिबट आहे नरभक्षक याचा शोध तपास घेऊन यांनी सगळे बिबट तिकडे आपल्या परिसरात घेऊन जायला पाहिजे दुसऱ्या, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि आम्हाला थोडासा दिलासा दिला पाहिजे। ह्यावर वन विभाग काय म्हणतोय? यावर आता साहेबांनी बोललेले आहेत की आश्वासन दिलेलं आहे की आज तात्काळ यावर कारवाई करण्यात येईल व जो कोणता नरभक्षक बिबट आहे त्याला तात्काळ पकडून इथून रवाना केला जाईल। गोंदिया जिल्ह्यातील या भयान घटनेमुळे मानव आणि प्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तत्पर असणे किती महत्त्वाचे आहे। गावकरी सतत रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करीत आहेत, परंतु आता प्रश्न आहे की प्रशासन कधी जागे होईल। गावकरी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेकरिता उभे आहेत आणि ही घटना पुढील काळात लक्ष घालण्याची जागा प्रशासनास देईल।